प्रेक्षकांनो नमस्कार. डॉक्टर.com या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी आपला होस्ट संजय मिरे. आज AHNच्या स्टुडिओमध्ये मुंबईवरून एक अशी पर्सनॅलिटी आलेली आहे ज्यांनी सतत रुग्णांकरता भरपूर कामं केलेली आहे आणि डायबिटीज 1 हा जो टाईप 1 असतो ना हा फार घातक असतो आणि त्याकरता म्हणून आज मुंबईवरून स्वतः या ठिकाणी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या म्हणजे डॉक्टर.com या कार्यक्रमाच्या ज्या पाहुण्या आहेत डॉक्टर दीपा बांदेकर आलेल्या आहेत. दीपा मॅम, सर्वप्रथम मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपलं खूप खूप स्वागत करतोय. थँक्यू सो मच. प्रेक्षकांना आपल्या डॉक्टर.com या कार्यक्रमाची परंपरा आहे की आलेल्या पाहुण्यांचा आपण परिचय करून देत असतो. तर मी आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या आदरणीय सौ डॉक्टर दीपा बांदेकर यांच्या संदर्भात सांगायचं झाल्यास मी एवढंच सांगितलं आहे की मॅम, आपण जरी मूळच्या नागपूरच्या जरी असल्या पण आपले जे क्लिनिक आहे हे मुंबई आणि ठाणे या परिसरामध्ये आहे आणि आतापर्यंत आपण असंख्य मधुमेहांच्या रुग्णांवर उपचार केलेले आहात. हे एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. प्रेक्षकांनो, मॅडम यांचं जे शिक्षण आहे तर मॅडम आपले शिक्षण बॅचलर इन नॅचरोपॅथी योगिक सायन्स आहे. तसेच आपण वैद्यकीय क्षेत्रात काम केल्यामुळे आपल्याला मग ते लाल बहादूर शास्त्री गौरव अवॉर्ड असेल आहे किंवा आंतरराष्ट्रीय गौरव अभिमान पुरस्काराने सुद्धा आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे. ही जसं मुंबईकरांकरता एक गौरवाची बाब आहे, आम्हाला नागपूरकरांकरता एक गौरवाची बाब आहे, कारण आपण नागपूरच्या लेक आहात. आणि मागील गेल्या 6 वर्षापासून आपण भारताचे वैज्ञानिक डॉक्टर S. कुमार सरांच्या मार्गदर्शनामध्ये वैद्यकीय सेवा निरंतर देत आहात. हे सुद्धा एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. मुख्य म्हणजे डायबिटीज 1चे जे पेशंट अधिक मोठ्या संख्येनं आपल्याकडे जे ट्रीटमेंट करायला येत असतात ते कारण आपला हातखंडा त्यामध्ये आहे, कारण मार्गदर्शन गुरु आपले चांगले असल्यामुळे आपला एक हातखंडा चांगलेला आहे आणि आपण एक चांगले शिक्षितसुद्धा आहात. त्यामुळे टाईप 1चे जे पेशंट येतात त्यांना आपण अलगद असे हाताळत असतात. आपण ॲप्रोप्रिएट डाएट थेरपी सेंटरच्या असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट या पदावर आपण काम करत आहात. तसेच आपण टाईप 1 डायबिटीजचे प्रोजेक्ट डायरेक्टरसुद्धा आहात. तर प्रेक्षक बंधूंनो, हे आजच्या कार्यक्रमाचे आपले पाहुणे डॉक्टर सौ दीपा बांदेकर यांच्या संदर्भात ही माहिती दिलेली आहे. आता आपण त्यांना काही प्रश्न पण आपल्या मनात असलेले विचारूया. मॅडम, आपण आज आमच्या AHNच्या स्टुडिओला येणार ही माहिती जेव्हा आमच्या लाखो प्रेक्षकांना जेव्हा माहिती झाली तेव्हा त्यामधल्या काही प्रेक्षकांनी काही निवडक प्रश्न त्यांनी दिलेले आहे. तर मी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं त्यांचे एक एक प्रश्न आपल्याला विचारणार आहेत. त्या प्रश्नांची आपण उत्तरे द्यावीत. तर सर्वप्रथम आमचा जो प्रश्न ते मुंबईचे आमचे निखिल आहेत. तर मुंबईचे निखिल यांचा एक प्रश्न होता की मॅडम, डायबिटीज 1 कशाला म्हणायचं, कारण डायबिटीज 1चे बरेच त्यांच्या ऐकिवात आहे की डायबिटीज 1. तर मला पण हा प्रश्न पडला, तर म्हटलं चला डॉक्टर मॅडमला आपण विचारूया. तर दीपाजी, काय सांगा, डायबिटीज 1 कशाला म्हणायचं? सगळ्यात आधी तर संजय, तुम्हाला खूप खूप धन्यवाद की तुम्ही ह्या मंचावर मला बोलवलं. AHN न्यूज वर मला एक चान्स मिळाला सगळ्या प्रेक्षकांना सांगण्याबाबतीत की खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे डायबिटीज टाईप 1 काय म्हणतात, कशाला म्हणतात. मुळात आपलं शरीर जे आहे बनलेलं आहे ते आपल्या ग्लुकोजने. आपण त्याच्यात ग्लुकोज जर का नसेल शरीरात तर स्वाभाविक आहे आपल्याला त्रास होणार आणि दगावूही शकतो. त्यामुळे आपण जन्माला आल्यापासून आपल्या शरीरात ग्लुकोज हे बनणं आवश्यक आहे आणि फक्त एवढाच प्रश्न असतो की हे जे ग्लुकोज आपल्या शरीरात तयार झालेलं असतं त्याचा वापर होणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली फास्टिंग आणि पोस्ट मील जी आहे ती नॉर्मल यायला हवी. ज्याला आपण म्हणतो पॅरामीटर, जे सगळ्यांनाच माहिती असतात 110 आणि 140 असतं. पण अनफॉर्च्युनेटली ह्याच्यात असं आढळलं आहे की त्या ग्लुकोजला वापर करण्यासाठी जे शरीरातलं फंडामेंटल गोष्ट आहे जी पॅनक्रियासच्या बीटा सेल्समधनं उत्पन्न होतं किंवा प्रोडक्शन होतं, त्याला आपण इन्सुलिन म्हणतो, ती होत नाही तयार. काही ठराविक लोकांमध्ये ती जेव्हा तयार होत नाही, प्रोडक्शन होत नाही इन्सुलिनचं, त्यावेळेला आपण त्यांना म्हणू शकतो टाईप 1 डायबिटिक. पण अर्थातच ह्याला कन्फर्मेटरी म्हणण्यासाठी काही टेस्ट होणे फार गरजेचे आहेत आणि त्या टेस्टच्या आधारावर आपण त्यांना सांगतो की हे तुम्ही टाईप 1 आहात की नाही. मॅडम, मला आता तुम्ही टेस्टबद्दल सांगितलं, कारण एरवी आपण बघतो की 3 टेस्टचा प्रामुख्यानं सांगितल्या जातात, मात्र नंतरच्या कोणत्या टेस्ट असतात हे आजही बऱ्याच लोकांना माहिती नाही. आज या AHNच्या स्टुडिओमधून त्या कोणत्या 3 किंवा 4 किंवा अधिक कोणत्या टेस्ट त्यांनी कराव्यात, काय सांगाल?
हो, टेस्टबद्दल माहिती अशी मी द्यायला इच्छुक आहे की बरेच वेळेला आमच्याकडे पेशंट येतात की शुगर लेवल्स वाढलेली आहे, पण त्यांना मग स्टॅम्प लावण्यात येतं की डायबिटिक आहात तुम्ही, आयुष्यभर गोळ्या घ्यायच्या आहेत आणि 15 वर्षाच्या खालची मुलं असतील तर तुम्ही टाईप 1 आहात असं सांगण्यात येतं. पण कुठलेही डॉक्टर हे टेस्ट रेकमेंड करत नाहीत. ते टेस्ट महत्त्वाचे आहेत ज्याच्यात आपण बेसिकपासून मी सुरुवात करते, ती माहिती पण असणं गरजेचं आहे. आता बेसिकमध्ये झाले तर फास्टिंग सिरम इन्सुलिन, HOMA-IR, त्याच्यात बीटा सेल फंक्शन्स आलेत आणि इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी आली. इतर वेळेला सगळेच डॉक्टर जे सांगतात ते आहे HbA1c, फास्टिंग अँड पोस्ट मील. हे सिम्प्टोमॅटिक्स वर असतात, पण त्या व्यतिरिक्त हे टेस्ट मी बाकीचे जे सांगितले फास्टिंग सिरम इन्सुलिन, HOMA-IR, ते आपल्याला कळण्यासाठी की ते रेझिस्टंट आहेत की नाही. महत्त्वाचं टेस्ट आहे की तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन किती बनते, त्यासाठी आहे ती सी पेप्टाइड. ठीक आहे, ह्या तर आहेतच टेस्ट, पण जर टाईप 1 साठी कन्फर्मेटरी टेस्टची माहिती करून घ्यायची असेल तर ती आहे अँटीबॉडीजची. अँटीबॉडीज ही शरीरात फार पूर्वीपासून तयार होते, जेव्हा आपल्याला समजत पण नाही की त्या व्यक्तीला हे टाईप 1 होण्याचे चान्सेस असतील. आणि ती जी अँटीबॉडीज असतात तीच बीटा सेल्सला डिस्ट्रॉय करत असतात. आणि जेव्हा सिम्पटम्स दिसू लागतात त्यावेळेला आपल्याला समजतं, पण अनफॉर्च्युनेटली आधी बोलल्याप्रमाणे की हे टेस्ट केले जात नाही. आणि ते अँटीबॉडीजच्या टेस्ट आहेत GAD65, ज्याला GAD65 म्हणतो, IA2 आयलेट सेल अँटीबॉडीज, आणि ZNT8. ZNT8 म्हणजे झिंक, हे जे मेटल आहे ते आपल्या पॅनक्रियासचं फार फंडामेंटल एक एन्झाईम आहे ज्याच्यातनं आपलं इन्सुलिन प्रोडक्शन होतं. आणि जर का त्यांच्या अँटीबॉडीज जर का तयार होत असतील शरीरात तर क्वाईट पॉसिबल हे टाईप 1 कन्फर्मेटरी होतं, कारण ते इन्सुलिन प्रोडक्शनला अडचणी निर्माण करतात आपल्या शरीरामध्ये. खूप छान माहिती दिलेली आहे आणि नक्कीच Dr.com हा जो कार्यक्रम असतो हा अवेअरनेसचाच एक कार्यक्रम असतो की या माध्यमातून का होईना प्रेक्षकांपर्यंत ती इत्थंभूत त्यांना माहिती मिळाली पाहिजे, कारण प्रत्येकाचं चांगल्या प्रकारे जीवन संवर्धन व्हावं असं सर्वांना वाटतं, आम्हालाही वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातूनच आज आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि जनजागृतीचा कार्यक्रम म्हणता येईल आहे. खूप छान माहिती मॅडमने दिलेली आहे, कारण आपण यापूर्वीला अशा टेस्ट केलेल्या नाही आणि ह्या टेस्ट करणं किती गरजेचं आहे या संदर्भामध्ये सुद्धा आजच्या आपल्या पाहुण्या डॉक्टर सौ दीपा बांदेकर यांनी खूप छान माहिती दिलेली आहे. मॅम, मी एकदा मुंबईला आलेलो होतो आपल्या क्लिनिकला, तेव्हा बघितलं की टाईप 1चे जे पेशंट आहे ते मोठ्या संख्येत आले होते, कारण आपला हातखंडासुद्धा आहेतच. तर प्रश्न असा होता की भारतातील जे ॲप्रोप्रिएट डाएट सेंटरमध्ये टाईप 1चे जे पेशंट येतात त्यांना आपण कशा प्रकारची ट्रीटमेंट देता? बरोबर, फारच उत्तम प्रश्न विचारलात, कारण टेस्ट वगैरे तर माहिती दिल्यानंतर पुढची ट्रीटमेंटही तितकीच इम्पॉर्टंट असते, महत्त्वाची असते. ह्याच्यात आम्ही सगळ्यात आधी सांगितल्याप्रमाणे सगळे टेस्ट करून घेतो, ते फार महत्त्वाचे आहेत. ते जसं सांगितल्याप्रमाणे त्या पॅरामीटर्सला ओळखणं, तुमच्या बाळाच्या किंवा कुठलाही व्यक्ती 2 वर्षापासून ते 20 वर्षापर्यंत जो पण टाईप 1 सांगण्यात येतं त्यांना आधी ह्या पॅरामीटर्सवरनं ओळखणं की त्यांची प्रेझेंट बॉडी कंडिशन काय आहे, शरीराची कंडिशन काय आहे, बॉडीमध्ये किती इन्सुलिन बनतं आहे, ते पेशंट रेझिस्टंट आहे का, त्यांच्यातले अँटीबॉडीज किती बनलेले आहेत. हे जेव्हा आम्हाला समोर कळतं रिपोर्ट्सप्रमाणे, त्यावेळेला पुढची ट्रीटमेंट ही करतो की त्यांच्या शरीरात जे इन्सुलिन प्रोडक्शन कपॅसिटी संपलेली असते ती आम्ही उत्पन्न करायचा, प्रोडक्शन आणण्याचा प्रयत्न करतो, ज्याच्यावर आम्ही सी पेप्टाईडवर काम करतो. ठीक आहे, तर सी पेप्टाईड हे फार महत्त्वपूर्ण आहे, ज्याच्यात आपल्याला कळतं की शरीरात इन्सुलिन किती बनतंय. तर त्यासाठीच आम्ही ती टेस्ट करून घेतो हे सगळे, आणि त्याप्रमाणे आम्ही उपचार करतो. आणि त्याचबरोबर ह्याच्यात आम्ही पूर्णपणे न्यूट्रिशनल गायडन्स देतो, कारण सोबत त्यांचं शुगर लेवल्स नॉर्मल असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मी एक आणखी सांगण्याचा प्रयत्न हे करीन की ही ट्रीटमेंट तर आम्ही सांगतोच प्रत्येकाला जे आमच्याकडे घेऊन येतात कंप्लेंट्स की आम्हाला टाईप 1 आहे, सांगितलं आहे, रिपोर्ट्स करायला सांगतो. पण आत्ताच्या काळातले जे पालक आहेत किंवा मुलं आहेत त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये
एवढा बिघाड आलेला आहे, कारण प्रत्येकाची अफोर्डिंग कपॅसिटी वाढली असल्यामुळे काय होतंय की लोकांना बर्गर, पिझ्झा, जंक फूड हे खाण्याची फार हौस आली आणि एकुलता एक मुलगा आहे किंवा लाडका मुलगा आहे किंवा कोणी असू देत, हे अशा विचारांनी जी लोक आपल्या मुलांना हेल्दी फूड न देता एक साधारण बाहेरच्या खाण्याची सवय करतात, त्याच्याने खूप प्रॉब्लेम्स येत आहेत हे लक्षातच आलेलं नाही आहे बरेचशा पालकांना. त्यामुळे आम्ही नुसतंच फिजिकल ट्रीटमेंट तर देतोच, म्हणजे ते तर आहे तो पहिला भाग, कारण आपल्याला त्यांचं मेटाबॉलिझम रिपेअर करायचं आहे. पण त्याचबरोबर एक काउन्सिलिंग करावी लागते प्रत्येक पेशंटला आणि त्यांच्या पालकांना, की तुम्ही जे काय आत्तापर्यंत केलेलं आहे, खाऊ घातलंय, तुमच्या लहानपणापासून मुलांना मोठं करताना तुमची जी लाईफस्टाईल राहिली आहे ती किती चुकीची आहे. अर्थातच आम्ही त्यांची मेडिकल हिस्ट्री घेतो आधी. त्याच्यात जेव्हा लक्षात आलं की मुलांचं खानपान इतकं चुकतंय आणि ते सायंटिफिक नाही आहे, अल्कलाईन नाही आहे, जे आपल्या शरीराची गरज आहे, त्यावेळेला आम्ही डॉक्टर कुमार यांनी प्रॉपर सायंटिफिक डाएट जे आम्हाला शिकवलंय किंवा त्याचं सायन्स बेस्ड सांगितलेलं आहे, तेच आम्ही प्रत्येक पेशंटला सांगतो की हे त्यांचं खानपान असलं पाहिजे. आणि आपण अनहेल्दी फूड खाऊन किती नुकसान करून घेतो समोर आपल्याच मुलांचं, आपलं जे भविष्य आहेत त्यांचं नुकसान करतो, ते आम्हाला समजवायला लागतं. म्हणून काउन्सिलिंग ठेवतो की पालकांनी पण हे समजा की आपण आत्ता केलेली चूक कशी सुधारावी. आणि मुलांना, समजदार मुलं असतील एक साधारण 8-10 वर्षाच्या वरची, तर त्यांचं चुकतंय की खानपानाच्या बाबतीत ते खूप जिद्दी असतात, ॲडमेंट असतात की नाही आम्हाला हेच पाहिजे, त्यावेळेला आम्हाला समजवायला लागतं की ह्या न्यूट्रिशनमुळे सुद्धा तुमचे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, शुगर लेवल्स नॉर्मल होऊ शकतात. तर तेही पूर्ण प्रयत्न करतो. त्याचबरोबर साईड बाय साईड आम्ही हेही प्रयत्न करतो स्पेशली टाईप 1मध्ये की त्यांचं सी पेप्टाईड लेवल वाढावं, आणि ते वाढताना आम्हाला दिसतं सुद्धा. खूपच छान माहिती मॅडम दिलेली आहे. या कार्यक्रमाच्या सोबत असं वाटलं की नुसतं ऐकतच राहावं, हे मलाही माझ्या प्रेक्षक वर्गालाही वाटतं की नुसतं ऐकतच राहावं. खूपच छान माहिती दिली. आणि आपण प्रेक्षको एरवी बघतो की आपण आपल्या मुलांचे प्रत्येकजण लाड करतो आणि करायलाही पाहिजे, कारण मुलं आपले असतात. मात्र त्या लाड असे करायला पाहिजे की मुलं जंक फूड खातात, जसं मॅडमने सांगितलं की मग तो पिझ्झा आणि बाकीचे जे काही अजून जे मार्केटमध्ये मोठे मोठे स्टॉल्स लागलेले असतात, उघडे पदार्थ असतात, मग त्याचं ते तेल कसं काय असे ना, ती वस्तू कशी काय असे ना, पण मुलं मोठ्या चवीने ते खातात आणि इथेच ते फसतात आणि त्यांचं आरोग्य हे नीट राहत नाही. कारण म्हटलेलं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आता जर आपण काळजी मुलांची घेतली नाही तर येणारा काळ हा अतिशय त्या व्यक्तीकरता, त्या जीवाकरता खूप भयावह राहील. होऊ शकतं की आपल्या हातून मुलं सुटूसुद्धा शकतात. त्यामुळे एक जनजागृतीची, अवेअरनेसची फार मोठी गरज आहे. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आजपासूनच आपण आपल्या पाल्यांना चांगला पौष्टिक आहार द्यावा. मॅडम, तो पौष्टिक आहार कोणता असेल जे जंक फूड नसेल, मग पौष्टिक आहारामध्ये काय द्यावं मुलांना? पौष्टिक आहार म्हणजे बघा, कन्सल्टेशनच्या वेळेला आम्ही सगळं सांगतोच प्रत्येक पेशंटच्या रिपोर्ट्सप्रमाणे, जो ही पेशंट असतो. पण साधारणतः एक आपलं जे शरीर आहे ते आपलं अल्कलाईन आहे आणि आपण जे खायला देतो ते सगळं ॲसिडिक देतो. ठीक आहे, त्याच्यात बरेचसे दुधाचे पदार्थ आले, आपलं रेझिस्टन्स कशामुळे क्रिएट होतं तर तेलामुळे होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना अजून सायंटिफिकली प्रूव्ह करण्यासाठीच आम्ही इथे बसलेलो असतो की हे तुमचे रिपोर्ट्स ते सांगत आहेत की तुमचं खानपान चुकतंय, म्हणूनच हे रिपोर्ट्स करायला सांगतं. पण ते त्यांना पटत नाहीत बरेचशे पालकांना की हे खाण्यामुळे कसं काय झालंय. मग त्यांना आम्ही सायन्सचं मागचं कसं त्याचं मायक्रोबायोलॉजी चेंज होतं हे सुद्धा आम्ही समजवतो. कारण प्रत्येक खानपान जे आपल्या शरीरात जातं त्यावेळेला त्याचा बदल आपल्या शरीरात कसा होतो हे मग आम्ही त्यांना समजवतो. तर मेन तर तुम्ही फोकस करा की घरातलं जेवण शक्य असेल तेवढं तेल, दुधाचे पदार्थ किंवा जंक फूड सगळं अवॉइड करायचं असेल तर तुम्ही प्रॉपर मार्गदर्शन घ्या, या आमच्याकडे बसा, प्रॉपर तुम्ही त्याचा डाएट समजून घ्या. हे आम्ही प्रत्येक प्रेक्षकांना सांगू की तुम्हाला ॲक्च्युली, कारण प्रत्येकाच्या रिपोर्ट्सप्रमाणे पण वेगळं असतं, पण जनरल वेमध्ये पोळी भाजीचं आणि तुमचे ड्रायफ्रूट्स वगैरे हे तर तुमच्या रोजच्या आहारमध्ये नक्कीच ठेवा. नक्कीच ठेवा. बरोबर आहे मॅडम. बऱ्याच घरांमध्ये आपण बघतो, म्हणजे तुम्ही म्हणा की आम्ही म्हणा, लहानपणापासून आपल्याला दुधाचा प्याला शाळेत जायच्या पहिले काही खाऊ की नको, पण मुलाला एक कप दूध का असे ना, एक ग्लासभर ते मिळायचं. पण आता आपल्या म्हटल्याप्रमाणे की दूधसुद्धा लोकांनी घेऊ नये,
हे कितपत योग्य आहे? का बरं घेऊ नये दूध? दूध घेतल्याने काय होणार आहे? दूध एक प्रोटीन्स मिळते, हाडं बळकट होतं असं म्हटलं जाते. नक्की काय यामागचं रिझन आहे किंवा कारण आहे, काय सांगाल? दूध आपली परंपरा आहे. हो, ठीक आहे, कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे. बरोबर. आणि प्रत्येक आईला तुम्ही घरोघरी बघत असाल की दुधाचा ग्लास घेऊन आपल्या बाळांच्या मागे पळायची सवय की एक ग्लास सकाळी दूध घे, एक ग्लास रात्री घे, दूध आणि हळद घे आणि झोप, त्याच्याने ताकद येते, त्याच्यात कॅल्शियम मिळतं. पण अनफॉर्च्युनेटली डॉक्टर कुमारच्या रिसर्चनी हे सांगितलेलं आहे की दुधामुळे आपल्याला डायबिटीज होतं, शुगर हाय होते आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या गोष्टी जे इंडियामध्ये सगळ्यात जास्त आहेत सगळ्या बायकांना, 30-40 नंतरच्या वयाच्या बायकांना तेही जास्त प्रमाणात आहे. ब्लॉकेजेस होतात कारण दूध हे कॅल्शियम देत नाही, कॅल्शियम काढतं, कारण आपली बॉडी अल्कलाईन आहे सांगितल्याप्रमाणे, आणि दूध आणि दुधाचे बाकीचे पदार्थ आपल्या बॉडीमध्ये ॲसिड करतात आणि ते कोणत्या प्रकारे आपल्याला टाईप 1 मध्ये सुद्धा नेऊ शकतात ह्याचं एक्सप्लेनेशन मात्र हवं असेल तर अप्रोप्रिएट डाएट थेरपीला व्हिजिट करा. नक्की नक्की नक्की. मॅडम, रायपूरचे आमचे पंकज सिंग आहे, पंकज सिंगांचा एक ते पण आमचा प्रेक्षक वर्ग आहेत. तर पंकज सिंग हे जे सर आहेत, म्हणजे आमचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी एक प्रश्न विचारला होता की टाईप 1 डायबिटीज हा अनुवंशिक असतो का, हेरिडिटरी आहे उसमें? आमच्याकडे आता इतके रिपोर्ट्स येतात रोजचे, आम्ही कमीत भारतभर 10 ते 20 पेशंट बघतोच रेग्युलरली टाईप 1. जसे टाईप 2 सुद्धा प्रत्येक दुसऱ्या घरात तुम्हाला आढळत आहे, तसंच टाईप 1चाही प्रमाण वाढतोय. कॉल्स आल्यानंतर त्यांना टेस्ट पाठवून आम्ही इमिजिएटली जेव्हा पेशंटला अपॉइंटमेंटला बोलवतो, आमच्या 50 सेंटरवर जेव्हाही OPDs असतात तर कमीत कमी 15 ते 20 पेशंट रोजचे असतात. आणि प्रत्येक पेशंटचे जेव्हा रिपोर्ट्स बघतो, अनफॉर्च्युनेटली जे असं सांगण्यात आलं आहे, जो टॅबू आहे की हे अनुवंशिक आहेत, तर ते अजिबात नाही आहे. जर तुमच्या आई वडिलांना आहे, स्वतः आईला किंवा वडिलांना टाईप 1 आहे आणि मुलांना होतं आहे, तर स्वाभाविक आहे त्यांना होतं आहे, ते जेनेटिक आहे, ते फक्त 5 ते 10% आहे आणि ते टेस्ट आणि मेडिकल हिस्ट्रीवरनं समजतं. त्याचेही काही वेगळे ठराविक टेस्ट आहेत, पण आमच्याकडे कुठलेही अनुवंशिक आलेले नाही आहेत. आणि इवन तो एक 15 वर्षाच्या खालीच्या मुलांचं शुगर वाढली आहे म्हणून ती व्यक्ती किंवा ते बाळ टाईप 1च आहे असं जे करार केलेलं आहे तसंही नाही आहे. इनफॅक्ट आम्ही बघितलं आहे की 20 वर्षाच्या नंतर सुद्धा जे पेशंट आमच्याकडे आले टाईप 1 आहे, ते त्यांच्या लाईफस्टाईल खराब असल्यामुळे, त्यांचे बीटा सेल्स खराब झाल्यामुळे त्यांच्या शरीरातलं इन्सुलिन प्रोडक्शन बंद झालं आहे. पण ते सी पेप्टाईड लेवलनी आम्ही ओळखतो आणि त्याला एक्वायर्ड टाईप 1 डायबिटिक म्हणतो, जे अजिबातच जेनेटिक नसतं. त्यामुळे त्याला रिपेअर का नाही करू शकत? जर तुमची बाकी एवढं सायन्सनी पुढे गेलेलं आहे, रिसर्च केलेला आहे आणि टायफॉइड किंवा मलेरिया ठीक होऊ शकतो, तर मग हा का नाही? मग त्यासाठी जे प्रॉपर टेस्ट आहेत त्याचे डायग्नोसिस करणं आणि त्या डायग्नोसिसच्या बेसिसवर ट्रीटमेंट करणं हे महत्त्वाचं आहे. हा फर्स्ट फेज झाला आणि हेच आपण विसरतो आयुष्यात की आपण फक्त HbA1c आणि फास्टिंग पोस्ट मील करून जे सिम्पटम्स आहेत त्याच्यावरनं आपण आयुष्यभर गोळ्या किंवा इन्सुलिन घेतो, हे कितपत बरोबर आहे? म्हणून आम्ही सगळ्यांना एज्युकेट करतो, अवेअरनेस आणायचा प्रयत्न करतो की तुम्ही टेस्ट तर करून घ्या. म्हणजे अनुवंशिक राहत नाही, अजिबात नाही आहे. आणि मॅडम, आमचे काही प्रेक्षक आहेत, एका पिकनिकला जाणार होते, तर त्या पिकनिकला जायच्या पूर्वी त्यांना मधुमेह आहे म्हणून त्यांनी खूप मोठे गोळ्या घेऊन गेलेल्या होत्या. एक डब्बा भरून गोळ्या होत्या त्यांच्याकडे ॲलोपॅथिकच्या. तर मी म्हटलं, काका हे कशा करता? आपण तर पिकनिकला जात आहे. तर बेटा म्हणे, जोपर्यंत मी गोळी खाणार नाही तोपर्यंत मी चालूही शकणार नाही आणि काही करू शकणार नाही. आणि आज त्या गोळ्या खाऊन, ॲलोपॅथिकच्या गोळ्या खाऊन त्यांचं जे शरीर आहे हे जीर्ण झालेलं आहे, जीर्ण झालेलं आहे. तर ते बघून फार वाईट वाटलं. असो, आपण पिकनिकलाही जाऊ शकता, आपण कुठेही जाऊ शकता ॲप्रोप्रिएट डाएट थेरपी सेंटरच्या अशा डॉक्टर मॅडमच्या मार्गदर्शनामुळे. आणि नक्कीच मॅडम, मला एक अजून प्रश्न होता. हा प्रश्न आहे भंडाऱ्याला राहणाऱ्या प्रमिला मॅडम यांचा. प्रमिलांचा प्रश्न होता की एक महिला असल्यामुळे त्यांच्या काही भावनिक होत्या त्या गोष्टी, की आपण जेव्हा ट्रीटमेंट करता तेव्हा आपल्याला भावनिकरित्या काय वाटतं? ॲज अ डॉक्टर म्हणून ठीक आहे, पण भावनिकरित्या काय वाटतं तुम्हाला? तुम्ही अतिशय छान प्रश्न विचारला. जसं मी सांगितलं की आमच्याकडे ट्रीटमेंट करतो जेव्हा स्पेशली टाईप 1चे पेशंट येतात, तेव्हा ह्याच्यात
खूप इमोशन्स जुळलेले असतात. जेव्हा एखाद्या छोट्या बाळाला, स्पेशली 15 वर्षाच्या खालची मुलं, ती मुलं असतात प्रत्येक आईवडिलांना, आणि ती 1 असू देत किंवा 2 असू देत, जेव्हा हे डॉक्टर सांगतात की टाईप 1 तुमचा मुलगा डिटेक्ट झालेला आहे आणि ह्या मुलाला किंवा मुलीला आयुष्यभर इन्सुलिन घ्यायचं आहे, तो याच्यापेक्षा मोठा धक्का कोणालाच नाही. पूर्ण ढासळून जातात, घाबरून जातात. फार पालकांना बघितलं आहे की आमच्या कन्सल्टिंगमध्ये येतात आणि खूप रडतात की हे कसं सॉल्व्ह करायचं. त्यावेळेला मात्र भावनात्मकरित्या आमचा सपोर्ट असणं फार गरजेचं असतं. त्यांना मी फाईट कसं करायचं, कसं धैर्याने काम करायचं, टाईप 1 काय असतं हे आधी एज्युकेट करतो, ज्यांनी त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो की आपण ह्याच्यावर कशी मात करू शकतो, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन कसं करायचं, काही प्रोटोकॉल्स कळत न कळत चुका केलेल्या असतात त्याला कसं आपण सुधारू शकतो आणि त्याच्यावर उपचार करून तुमच्या मुलाला किंवा मुलीला बाहेर न दिलेल्या इन्सुलिनपासून आपण कसं लांब करू शकतो ह्याच्यावरनं आम्ही पूर्ण सांगतो. आणि त्याच्यासाठी आमची पूर्ण डॉक्टर्सची टीम जुळलेली असते, मी पर्सनली जुळलेली असते. तर माझं हे महत्त्वाचं असतं की ट्रीटमेंट बरोबर भावनात्मकरित्या आणि मानसिकरित्या पण त्या पेशंटला सांभाळणं गरजेचं असतं, कारण हे सगळं रिलेटेड आहे. सगळं आपण आपले जेव्हा हॉर्मोन्स, हॅपी हॉर्मोन्स जेव्हा बाहेर येतात, आपण खुश असतो, ऑटोमॅटिकली आपलं शरीर आनंदित असतो आणि सगळ्या आनंदी गोष्टी असतात, कारण पॉझिटिव्हनेस असतो. आणि ह्याच्यात जेव्हा आपल्याला एका पेशंटला इतकं नेगेटिव्हमध्ये बघतो की अरे हे तर आयुष्यभर घ्यावं लागणार आहे, आई वडील घाबरून जातात. ते लहानचं बाळ 2 वर्षाचं ज्याला अजून आयुष्याची कल्पना नसते की आयुष्य किती मोठं आहे आणि किती स्ट्रगल आहे, त्याच्यात त्याला इन्सुलिन घ्यायचं, ते घाबरून जातात. पण त्याच्यासाठी त्यांना इमोशनल म्हणजे भावनात्मक आणि मानसिक हा जो त्रास झालेला असतो त्याच्यातनं सुद्धा आम्ही बाहेर काढायचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. खूप छान परमेश्वरी कार्य करता मॅम आपण, असं म्हटलं अवघड ठरू नये, कारण डॉक्टरला खरोखर परमेश्वराचं रूपच म्हणतात आहे, फरिश्ता म्हणतात आहे. आणि त्यात भारताचे सायंटिस्ट डॉक्टर एस कुमार सर तर एक देवदूत आहे, कारण आज ते पूर्ण विश्वात त्यांचं नाव आहे. याला कारण असं आहे की डायबिटीजचे अनेक पेशंट असतात. बरं मॅडम, लोकांची जेव्हा साखर वाढते, साखरेचं प्रमाण वाढलं म्हणजे त्याला डायबिटीज म्हणायचं का? अजिबात नाही. तेच डॉक्टर कुमार त्यांनी हेच सांगायचा प्रयत्न करतात की साखर, वाढलेल्या साखरेला तुम्ही डायबिटीज म्हणू नका. त्यासाठीच आम्ही वारंवार प्रत्येकाला सांगतो की काही ठराविक टेस्ट आम्ही जे सांगतोय आहे ते तुम्ही करा. तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन बनते की नाही किंवा तुम्ही रेझिस्टंट आहात की नाही हे तुम्ही आधी शोधून काढा, डायग्नोज करा आणि मग तुम्ही पुढे चला ट्रीटमेंट तुमच्या मेटाबॉलिझमला रिपेअर करण्यासाठी. बिलकुल. यवतमाळचे आमचे हरीश आहे, हरीश यांचा एक प्रश्न होता की रस्त्याच्या कडेला जे जडीबुटी जे विकतात आयुर्वेदाच्या नावावर, छोटे छोटे स्टॉल्स असतात, तर बरेचदा लोक त्यांचंसुद्धा औषध घेतात आयुर्वेदाच्या नावावर. तर हे एक प्रकारे लोकांची फसवणूक नाही का? काय वाटतं तुम्हाला? आम्ही एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर बसून जेव्हा इंटरव्ह्यू देतो, फार वाईट वाटतं. तुम्ही अतिशय छान प्रश्न विचारलाय की काही कमेंट्स आमच्याकडे येतात बाकीच्या चॅनल्सवर सुद्धा आम्ही जेव्हा प्रोग्राम करतो की तुमचं ऑथेंटिक आहे का, तुम्ही देताय का. आम्हाला सगळं ते आम्ही ओपनली सांगतो, किती क्लिनिक आहेत, आमच्या पेशंटला ॲड्रेसेस पाठवतो, आमचे डॉक्टर्सची प्रोफाईल सांगतो, स्वतः डॉक्टर कुमार काय आहे, त्यांची डिग्री, हे सगळं क्लिअरली सांगतो. आमच्यावर विश्वास न करता जेव्हा तुम्ही जडीबुटी खायला जाता ज्याच्यावर लेबलसुद्धा नसतं ते लोक आवडीने जाऊन खातात. तर ते आता त्यांचा दृष्टिकोन आहे की त्यांनी कसा विचार करावा, कारण लोक एज्युकेटेड आहेत, एवढं मोठ्या सायन्सच्या जगात शिकलेले आहेत, समजून घेतात आणि आजकाल सगळं काही माहिती तुम्हाला सगळ्या गोष्टी इंटरनेटच्या प्लॅटफॉर्मवर असताना आम्ही ते ओपनली सांगतोय. पण ते न करता तुम्ही जडीबुटी घेता, ते काय आहे एक्झॅक्टली मी कमेंट नाही करू शकत कारण आपल्याला माहिती नाही आहे. पण नक्कीच मी एवढं सांगू शकेल की याच्यावर लेबल नाही, फक्त बारीक सारीक गोळ्या असतात आणि कुठेतरी कोपऱ्यावर बसलेल्या रस्त्यावर जर तुम्ही विश्वासाने घेतात तर तुम्ही इथे का नाही ट्राय करत, जिथे आम्ही आमचे सगळे डॉक्टर जे तत्पर असतात, एज्युकेटेड आहेत आणि त्यांचा अनुभव आहे आणि त्याच्यात त्यांचं रिसर्च ॲनालिसिस करून तुमच्या समोर एक पॅरामीटर तुम्हाला एक्सप्लेन करतात, तेव्हा का प्रमेय असतं, ते का नाही विश्वास ठेवत. खूप छान माहिती दिलेली आहे. आणि प्रेक्षक बंधूंनो, जर रस्त्याच्या कडेला जर कोणी जडीबुटी विकणारा असेल आणि तुम्हाला जर टाईप 1 असेल आहे किंवा डायबिटीज असेल किंवा अन्य कुठलीही बिमारी असेल आहे, तर कृपया आपण त्यांच्याकडे जाऊन ते औषध घेऊ नये. कारण ती जडीबुटी ते विकणारे जे असतात
त्यांना काहीही नॉलेज नसतं. फक्त आपल्या जुन्या काळापासून जे चालत आलेला त्यांचा जो वारसा आहे तोच अव्यातपणे ते समोर नेण्याचा प्रयत्न करतात आणि लोकांना मोठे मोठे आमिष दाखवतात की या जडीबुटीमुळे हे होईल ते होईल आहे आणि तिथेच लोक फसतात. पैसाही जातो, शरीरही जातो आणि कायमचे ते पण जातात. हे कुठेही व्हायला नको, कारण आज सायन्स खूप प्रगत झालेलं आहे. एक अध्यात्म आणि दुसरं सायन्स या नाण्याच्या दोन बाजू आहे. खानपान चांगलं ठेवावं आणि आपण आपली नीट काळजी घ्यावी, एवढंच काय आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून Dr.com या कार्यक्रमाला आलेल्या आजच्या आपल्या पाहुण्या डॉक्टर सौ दीपा बांदेकर यांनी सांगितलेलं आहे. मॅडम, आपण खूप छान माहिती दिली. बरेच प्रश्न आमच्या मनात आहे, पण वेळेअभावी आम्हाला पुढच्या वेळेला आम्ही सेगमेंटला नक्की घेणार आहोत. फक्त जाताचा माझा एकच प्रश्न होता की यावेळेला संपूर्ण AHN न्यूजचा लाखो प्रेक्षक वर्ग आपल्याला नीट ऐकतो आहे आणि बघतो पण आहे. काय मार्गदर्शन कराल? संजय सरांना आम्ही मुंबईहूनही बघतो. AHN न्यूज सतत आम्ही बघत असतो. खूप आवडीचे आम्ही प्रेक्षक आहोत AHN न्यूजचे. तर मला फार आवडलं आहे की ह्या प्लॅटफॉर्मवर आलो आणि हे मार्गदर्शन देऊ इच्छिते की त्यांनी बोलवलं तर काही चांगल्या हेतूने की आमच्याकडचं जे नॉलेज आहे तुमच्याबरोबर शेअर व्हावं, आमचं एज्युकेशन आहे ते तुमच्याबरोबर शेअर व्हावं. कारण ह्या प्लॅटफॉर्म ह्या माध्यमातून ज्या चुका होत आहेत त्या परत तुमच्याकडनं होऊ नये आणि तुम्ही प्रॉपर ट्रीटमेंट घ्यावी ह्यासाठी मला बोलवण्यात आलं आहे. त्याच्यासाठी खूप खूप आभार. आणि आम्ही प्रयत्न करतो की प्रत्येक वेळेला येऊन तुम्हाला आणखी बऱ्याचशा माहिती देऊन तुम्हाला मार्गदर्शन देत राहू की टेस्ट, डायग्नोसिस आणि डायबिटीज काय असतं ते जाणून घ्या आणि आमच्यासोबत जुळा. खूप खूप धन्यवाद मॅडम, आज आपण आलात आणि खूप छान माहिती आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळे त्यांचं जे अज्ञान होतं ते कुठेतरी दूर होईल आणि ज्ञानाच्या त्या प्रकाशात, त्या सागरात ते ओलेचिंब होऊन आपलं जे जीवन आहे अधिक बळकट, मजबूत आणि आरोग्य संपदा त्यांच्यासोबत त्यांच्या राहील आहे. एवढंच काय ते आजच्या कार्यक्रमातून जाणवलं. मी पुनश्च एकदा AHN न्यूजच्या माझ्या तमाम प्रेक्षकांतर्फे आणि माझ्या संपूर्ण एंटायर टीमतर्फे मी आपले खूप खूप स्वागत करतो आणि आभार पण व्यक्त करतो. खूप खूप आभार. तर प्रेक्षक बंधूंनो, Dr.com या कार्यक्रमामध्ये आजचे आपले पाहुणे मुंबईवरून आलेल्या डॉक्टर सौ दीपा बांदेकर या आलेल्या होत्या आणि डॉक्टर मॅडमने खूप छान माहिती दिलेली आहे आणि त्यांनी जी माहिती आपल्यापर्यंत जी दिलेली आहे त्याचा नक्कीच आपल्याला फायदा सर्वदूर होणार आहे. भारतामध्ये ॲप्रोप्रिएट डाएट थेरपी सेंटरचे 50 सेंटर्स आहेत. ते नागपूरला पण आहे, वर्धा रोडवर पंचशील टॉकीजच्या समोर. आणि मग ठाणे असेल, मुंबई असेल, ग्वालियर असेल, लखनौ असेल, दिल्ली असेल, मुंबई असेल, गोवा असेल, पणजी असेल, रायपूर असेल, प्रत्येक ठिकाणी त्यांचे सेंटर्स आहेत. आणि तिथे तो नंबरसुद्धा यावेळेला हेल्पलाईन नंबर सुरू आहे. त्या नंबरवर आपण कॉल करा आणि आपल्या घरी पण कोणी टाईप 1चे जर पेशंट असेल आणि आपण जर खूप गोंधळलेले असाल तर नक्की आत्ताच्या आत्ता आपण त्या कॉल करा आणि योग्य ती माहिती घेऊन आपण आपल्या घरी असणाऱ्या टाईप 1चे जे पेशंट आहेत त्यांना चांगलं करा, स्वतःही चांगले व्हा. आपण चांगले झाला तर नक्कीच हा देशसुद्धा बलवान होईल. देश म्हणजे काय? देश म्हणजे नागरिक. Dr.com या कार्यक्रमामध्ये आल्यामुळे मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण मला द्या रजा आणि आपण बघत राहा आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम AHN न्यूजचा Dr.com नागपूर. नमस्कार. नमस्कार मॅम. नमस्कार. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा. ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.